नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत पेठ ह्या गावी. कोथळीगड किल्ल्यावरती आपण दिवाळी पहाट साजरी करणार आहे. त्यासाठी आपण कल्याणवरून निघालो आहे सकाळी 5 वाजता आणि वाटेत कल्याण मार्केटला आपण फुलं घेतली आणि थोडं गाडी थांबत चढवली, कारण की इथे रस्ता बनवायचं काम चालू आहे आणि रस्त्यावरती पूर्ण माती आहे. आणि आपली काही मंडळी घरी दिवाळी आणि भातं काढायची वेळ आहे, त्यामुळे ते लोक थोडे लेट येणार आहेत. आणि आपण आता गडावरती गेल्यावरती तुम्ही बघू शकता, इकडे आपण गुहेत थोडा आराम करून दुपारचं जेवण आता आपण पार्सल घेतलं आहे. गुहेत थोडा आराम करू आणि आपण हार बनवायला सुरुवात करूया. तोपर्यंत हे येतीलच, आपली बाकीची जी मंडळी येणार आहेत मागून ती येतील आणि संध्याकाळी आपण दीपोत्सव करूया. आणि महादरवाजाला हार, तसंच मंदिरात मूर्त्यांना हार बनवायचे आहेत. त्यासाठी हा एक उपक्रम घेतला आपण हातात. आता आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो आहे. गावात बेस विलेजला आलो आहे. मंदिरापर्यंत आमच्याकडे पाणी आहे 3 लिटर आणि विक्सच्या किंवा हॉलच्या गोळ्या किंवा लेमनच्या गोळ्या आम्ही बघायला जातो आता स्टोर्समध्ये. इथे जवळच एक किराणाचं दुकान आहे, तिथे जाऊन बघतो काय आहे ते, काय मिळतं, कोणती गोळी मिळते ते. नमस्कार मंडळी, अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी जरा विश्राम घेत आहोत. आता आम्ही जवळजवळ 30% गड सर केलेला आहे. आपण 50%च करणार आहे आज. आणि आता आपण तिथे भैरवनाथाच्या मंदिराच्या बाजूला जी गुफा आहे तिथे स्टे करणार आहोत संध्याकाळपर्यंत. तिथे आपल्याला हार आणि फुले ओवायची आहेत आणि आपले काही कार्यकर्ते मागून येत आहेत, तर होप्सो ते लवकर येतील आणि आपल्याला हातभार लागेल. आता काय एवढा सगळा बोजा बिस्तर आपल्याला दोघांनाच घेऊन जायला लागतं आहे, त्याच्यामुळे खूप थकलेलो आहोत आम्ही. तुम्ही बघू शकता अक्षरशः धाप लागलेली आहे आणि ऊन इतकं आहे की तरी पण वारा नाही आहे. खूप थकायला झालेला आहे. बघूया आता किती वेळात पोचतोय. भेटूया मग तुम्हाला संध्याकाळचा सनसेट दाखवायला. नमस्कार मंडळी, आपण आता पाहू शकता महादरवाजा, हा पहिला दरवाजा लागला आपल्याला. हा पूर्णतः मोडगळीच आहे. तर ह्या ठिकाणी आपण आता थोडी फुलं वाहणार आहे दिवाळीच्या निमित्ताने. हळूहळू. किती वेळ अजून वरती? अर्धा तास लागेल गुफेपर्यंत. जायला अर्धा तास आहे? हो. अच्छा, 25 मिनिट 25 पकडा. ठेव मध्ये, ठेव मध्ये, साईडने उतरायला होते. साईडने मध्ये ठेव. हां मध्ये ठेव, म्हणजे साईडने उतरते लोक.
बॅग दे इकडे. नमस्कार मित्रांनो. एवढे उन्हातनं आम्ही आलो आहे वरती आणि खूप दमाला झालं आहे. तर आता तुम्ही बघू शकता कोथळीगडचा माथा तुम्हाला दिसेल वरच्या बाजूला आणि आपल्याला ह्या बाजूला जायचं आहे. सरळ सरळ अजून 15 मिनटं आपण चाललो तर आपल्याला भैरवनाथाचं मंदिर लागेल आणि त्या ठिकाणी आपण जाऊन पहिला थोडा विश्राम घेऊन दुपारचं जेवण करणार आहे आणि मग आपण हार होण्यास सुरुवात करणार आहे. तर बघत राहा आपला चॅनल, आपला व्हिडिओ संपूर्ण बघा. ह्याच बाजूला राईटला ह्या पाईपाला लागून चालायचं आहे. तर थोडा वरती आल्यानंतर तुम्हाला एक असा कडा लागेल आणि सुंदर अशी कारवी. लोक कारवीसाठी कुठे कुठे गेले. हां, नको नको त्या झाडांना कारवी म्हटले, पण ही बघा ही खरी कारवी. कारवीची झाडे आहेत. ते म्हणतात वर्षातून 7 वर्षातून एकदा फुलतात. त्याच्या कळ्या तयार होत आहेत का फुलं येऊन गेलेली आहेत, आय डोंट नो. आय थिंक सो. ही हिरवी हिरवी काही कारवी इथं मोडून पडले, काही हिरवी आहे अजून. त्याला बहुतेक पुढच्या वर्षी कारवी इकडे येईल चांगली. मला तर असंच वाटतं की तुम्हाला पुढच्या वर्षी इथे चांगली कारवी बघायला मिळेल, चांगली फुललेली कारवी. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे आपण कोथळीगड किल्ल्याच्या मध्यान्हीवरती येऊन थांबलेलो आहे. हा बुरुज जो आहे, ह्या बुरुजापासून आता आपल्याला डावीकडे जायचं आहे. आपल्याला एक भैरवनाथाचं मंदिर लागेल आणि काही गुफा लागतील, काही लेण्या आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. आणि आय थिंक सो त्या बाजूला तोफा आहेत किल्ल्याच्या त्या बाजूला. असं किल्ल्याला पूर्ण असं गोल फिरता येतं आणि खाली बघू शकता निसर्गरम्य असा परिसर आहे. आणि ह्या बाजूला बघाल तर संपूर्ण भीमाशंकरचा डोंगर लागलेला आहे. वरच्या बाजूला तुम्ही मागच्या बाजूला बघाल किल्ल्याच्या तर पवनचक्क्या आहेत, ते तुम्हाला पुढे दाखवू आम्ही. इकडे पाहू शकता तुम्ही माझ्या उजव्या बाजूला 2 अशा तोफा इथे आहेत आणि ह्याला हात लावला तरी अजून इतकं गरम नाहीत. पंचधातूच्या बनलेल्या तोफा आहेत ह्या. आणि आपल्याला या तोफांना हार बनवायचा आहे. इथून डावीकडे गेलं ह्या बाजूला समोर पवनचक्क्या दिसत आहेत आणि जवळच भैरवनाथाचं मंदिर आहे आणि गुफा आहे. तर आता आपले अजून 2-3 कार्यकर्ते येणार आहेत, ते वाटेवरतीच आहेत. तर ते येईपर्यंत आपण ह्या गुहेत दुपारचं जेवण करणार आहे आणि इथे हार फुले आपण पोहणार आहे. या ठिकाणी वरच्या बाजूला कातळात खोदलेलं पाण्याचं टाकं आहे. आपल्याला नंतर आपण बघूया. गणपती बाप्पाची मूर्ती वरती आहे. ते सावकाश आहे.
इथे पण एक दरवाजा आहे, बघू शकता तुम्ही इथे. आणि खालच्या बाजूला ही मोडकळीस आली तटबंदी. इथेच बहुतेक चोर दरवाजा असावा. या ठिकाणी भगवान भैरवनाथाचं मंदिर आहे, गडदेवता. आणि इथे छान असा गुहा लेण्या कोरलेल्या आहेत. आपण इथेच शूज वगैरे काढून लेण्यामध्ये थोडं विश्राम करणार आहे आणि दुपारचं जेवण इथे करणार आहे. हॅलो फ्रेंड्स, आता आपण पोचलेलो आहे वरती भूमीमध्ये. थोडं आपण रेस्ट केला, जेवण केलं दुपारचं. आणि आता आपण हे फुलं आणलेली ते हार बनवायला सुरुवात केलेली आहे. मस्त आहे की भजन लावलेले रामांचे श्रीकृष्णाचे मस्त आहे की. आणि तुम्ही बघू शकता इथे छानपैकी आम्ही फुलं होतोय, माळी बनवते. आता माळी बनवून झाल्यानंतर आपण गडदेवता यांची पूजा करणार आहोत. महादरवाजाला हार घालणार आहेत, तसंच दीपोत्सव इथे साजरा करणार आहे. तर बघत राहा पुढचा ब्लॉग, कंटिन्यू पूर्ण बघा. नमस्कार मंडळी. आता याआधी आपण इथे बसून हार वगैरे बनवत होतो. आपला हा दरवाजासाठी हार पूर्ण रेडी झालेला आहे. आणि हे छोटे हार आपण गडदेवता आणि तोफांसाठी बनवलेत. आणि काही हार अजून काही वास्तू असते तर वास्तुपुरुषांना आपण हार घालणार आहे. ते एक्स्ट्रा हार आपण असे बनवलेले आहेत. जर इकडे वास्तुपुरुष आहे एक, तर तिकडे हार घालूया. असे एक एक्स्ट्रा हार आपण बनवलेले आहेत. तर आता अंधार होतोय, तर अंधार व्हायच्या आधी आपण तोफांना हार घालून येऊया. चला तर मग माझ्यासोबत गडपूजन सुरू करूया. देवाला घालूया का आधी, का तोफांना घालूया? हां, देवाला घालून घेऊया. तर मंडळी, सगळ्यात पहिला आपण देवांना हार घालूया. जे आपण देवांसाठी हार बनवलेत ते आपले गडदेवता आहेत त्यांना. आणि मग आपण तोफांना हार घालूया. मी काय नाही, पकड इथूनच पकडायचा दरवाज्यातून. इथून दरवाज्यातून पकड. आता तिथे जाऊन घालता येईल की नाही, आय डोंट नो. कसं घालता येत आहे आजपर्यंत. जय श्री तर अशा प्रकारे आपण गडदेवता यांचं आपण पूजन केलेलं आहे. आणि आता आपण चाललो आहे आपल्या स्वराज्याचे रक्षक आपल्या तोफा, ज्या अजूनही इथे शाबूत परिस्थितीमध्ये आहेत. तर दिवाळी म्हणून आपण पहिला दिवस असा महाराजांच्या चरणी लावतो, तसंच आपण आज ह्या ठिकाणी दिवाळी साजरी करण्यासाठी आलेलो आहे.
तर आता आपण हे घाईघाईत का करतो इथे, कारण की सूर्य मावळायच्या आत आपल्याला वरचा टप्पा पार करायचा आहे आणि अंधारात तर मला तितकं शक्य वाटत नाही आहे. त्यामुळे आम्ही आता इथे गड पूजन करून वरती प्रस्थान करणार आहे, जे की आपण टॉपला जाऊन वरती आपल्या महादरवाजाला हार वगैरे घालू शकतो आणि तिथे पायऱ्यावरती आपण दीपोत्सव करणार आहे. तर एक दिवा आपण इथे लावू. आणि दिवे आणायला पाहिजे होते का रे? दिवे आणलेत ना मी. नव्हे इथे लावायला. दा इकडे आला. हो दादा आपण वरती जाईपर्यंत आय थिंक सो आपण वरती जाईपर्यंत जाणार सूर्य मावळणार. ऑब्विसली. कारण की हल्ली कसं झालेलं आहे की दिवस छोटा झालाय आणि रात्र मोठी झालेली आहे. थंडीमध्ये काय होतं, दिवस जो आहे तो होतो छोटा आणि रात्र होती मोठी. धर तू घाल आता ते काढ, पुढच्या साईडला घाल तिकडे. मेघा यांनी खूप मेहनतीने डिग्री घेऊन हे केलेलं आहे, म्हणजे हार बनवलेला आहे. तर त्यांचं खूप आपण कौतुक करूया. छान असा हार बनवला आहे आणि ते तोफानला हार घालते जाता. असंच घालू ना? हां चालेल तसं आहे. राहतो ना. हां अरे वा खूप छान. आता त्या तोफेला पण घाल. इथे तू घाल ना. सागर आला असता तर आमचे 2 मंडळ थोडे कामानिमित्त बाहेर असल्या कारणाने त्यांना लवकर येता आलं नाही, तर ते आता गड चढतायत. तर असं आपण सुरुवात केली. इथून आता दीपोत्सव आपल्याला पायऱ्यांवरती दीपोत्सव करायचा आहे. तर आय थिंक सो आपल्याला इथून आपण सनसेटचा आनंद घेऊया का वरती जाऊया? इथूनच घेऊया. वरती जाण्यात अजून भरपूर वेळ लागेल. वरती जाण्यात हां आपल्यासारख्यांना अर्धा तास तर लागेलच. आपल्यासारख्यांना इन द सेन्स, कारण की आपल्याकडे सामान सामान तर आहे, आपण जाऊ शकतो, पण सामान उरकायचं आहे. हां त्यामुळे आपल्याला लवकर जायला पाहिजे. आणि अंधारात पण चढणं तितकंसं जरा थोडं मुश्किल वाटतं. ठीक आहे आपण थांबूया. जर थांबायचाच निर्णय घेतला तर मग सागर येईपर्यंत आपण थांबूया. हां आणि इकडे या बाजूला असं पवनचक्क्या वगैरे पण आहेत मस्तपैकी. खूप छान असा व्ह्यू आहे इकडे. आणि या बाजूला तुम्हाला भीमाशंकरचा डोंगर संपूर्ण डोंगर रांग आहे इकडे. हाय नमस्कार मंडळी. तर आता 7:45 वाजलेले आहेत आणि आपण कोथळीगडाच्या पूर्ण टॉपला आहोत. आणि आता आपण बघू शकता इकडे आपले अजून 2 मेंबर आलेले आहेत, सागर पाटील आणि श्रीहरी खोपोलीवरून आलेले आहे. आणि त्यांनी मस्तपैकी आपल्यासाठी भाकरी आणि बटाट्याची भाजी छानपैकी बनवून आणलेली आहे. आणि असं खूप सारा फराळ आणलेला आहे दिवाळीचा. खूप सारा दिवाळीचा फराळ आणलेला आहे. आणि फ्रूट पण आणलेले आहे. म्हणजे ट्रेकर्स आपण खूप हेल्दी खाणं खातो, त्यामुळे हो खूप म्हणजे असं की पुष्कळ खूप सारं आणलेलं आहे. तर हेच ते महाधुरंधर आपले कार्यकर्ते ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो. तर हाय करा हाय हे ते जेवणात नको ठेव. फटाके पण आणले, आतिषबाजी ते तिकडे जेवणात नको ठेव. आतिषबाजीसाठी फटाके पण आणलेले आहेत. तर आज जास्त नाही, आपण थोडे दिवाळीच्या निमित्ताने गडावरती गडावरती आपण तोरण वगैरे बांधलेलं आहे.
ठीक आहे, गड पूजन केलेलं आहे आणि दीप प्रज्वलनचे व्हिडिओ काढले ना तुम्ही? हा, व्हिडिओ काढले ना, दीप प्रज्वलन केलेलं आहे. तर नक्कीच बघत राहा आपला ब्लॉग. आणि आता आम्ही जरा जेवून घेतो मस्त आहे की, आणि भेटूया आपण रात्री. मी ट्राय करेल की स्टार्स वगैरे कॅप्चर करायचे एक 12 वाजता रात्री 12 नंतर. पुढे सरक ना, असंच खाऊया. जर चांगले आले करायचे तर मी नक्की या व्हिडिओ मध्ये टाकेल. ये पुढे. ठीक आहे, हे फोन ना. तर आता भेटूया डायरेक्ट सकाळी सनराईजच्या वेळेस. बाय. नमस्कार मित्रांनो, आता इथे वाजलेत रात्रीचे 9 वाजलेत आणि आम्ही जेवण वगैरे झालोय आणि आता कॅम्प फायर साठी तयारी चालली आहे. तुम्ही बघू शकता इकडे लोकांकडनं उसनं मागितलंय. लोकांकडनं लाकूड उसणं मागून आणलेलं आहे. आणि आता काय ते बोलतात, काय कुठली म्हण रे, काहीतरी बोलतात, पण ते तुम्हाला नंतर आम्ही सांगू, एक्सप्लेन करू काय बोलतात ते. बाद में. ठीक आहे, त्याचं कॅम्प फायरची आमची तयारी चालली आहे. मस्त आहे की बाबा मोजकी कांडी काय आतमध्ये टाक ना. तुम्ही बघू शकता कॅम्प फायर साठी आम्ही फुलबाजी पेटवलेले आहे तिकडे. मला आणि अशी अतिरेकी कॅम्प फायर कोणी केली असेल असं आम्हाला तरी वाटत नाही. काय तर नवीन. तर लक्षात घ्या, हे असं करताना आम्ही सगळे प्रिकॉशन्स घेतो आजूबाजूला. ए बास ना, उद्याच्याला ठेव आपल्याला. हे 2 पाकिट आहेत, 3 पॅकेट मिनी 2 घेत. अरे पेटवा. अरे लाव तर, माझा इजा जातो परत. पेटवा. दिन दिवाळी गाय मशोळी. अरे तिचे म्हण आका डोंगर पेटल. हळू व्हिडिओ काढ. व्हिडिओच काढतोय. डोंगर पेटल. मोबाईल कोणाचा आहे? हा करू का? माझा तो तुझा इकडे. अरे लई चालतो रे बाबा. काहीतरी चावा लागलं. टाकला इकडं टाकला सगळ्या हातावर येतो तो. अबो एवढा. आई गो, हातावर येत नाही का? नाही. नमस्कार मित्रांनो, सकाळी आपण 6:30 वाजता उठून सनराईज कॅप्चर केलेला आहे. आणि इथे बघू शकता आपण टेंट कॅम्पिंग केलं होतं इथे रात्री. जेवण आपला मित्र श्रीहरी त्यांनी घेऊन आले होते. आणि अशा प्रकारे दरवाजाचा मार्ग बांधायचा झालेला आहे. बाजून आम्ही उतार करणार आहोत. तर आता असा आपला हा प्रवास कोथळीगड आपला हा प्रवास कोथळीगडचा आपला हा प्रवास चालू आहे. आणि आता इकडे सगळ्यांचं प्रिपरेशन चालू आहे आपल्या मंडळींचं. बघा तुम्ही. नमस्कार मंडळी, आपण आता महादरवाजाला आपण इथे तोरण बांधतोय. जो गडाचा शेवटचा बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे. बघ एकदा. बघ खाली बघ. तर अशा प्रकारे आपण इथे दिवाळी निमित्त गड पूजन केलेलं आहे. आणि आपला जो बालेकिल्ला आहे कोथळीगड, त्या ठिकाणी आपण जो बालेकिल्ल्याचा महादरवाजा आहे तिथे आपण स्वराज्याचं तोरण म्हणजे आपण दिवाळीचं तोरण आपण इथं बांधलेलं आहे. तर आपल्यासोबत सागर, हरी, श्रीहरी आणि मेघा जगदळे हे चौघांनी मिळून हे कार्य केलेले आहे. त्या सर्वांचं या कार्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आता आपण
गड उतरण्यास सुरुवात करत आहोत. तिथं फोटो सेशन झालेलं आहे. आणि काल रात्री आपण अंधारामध्ये ह्या पायऱ्या चढलेलो, त्यामुळे आपल्याला तो व्ह्यू शूटिंग करता आला नाही. तर आता आपण उतरताना शूटिंग करतोय. गड चढताना सगळे शूटिंग करतो आणि उतरताना कोण करत नाही. आपण उतरताना शूटिंग करूया. दिसत नव्हता ना आपल्याला. हां, रात्री दिसत नव्हता. व्हिडिओ पण येत नव्हती. काय ए मला टोपी दे ना घालायला. अबे यार सब कुछ तो ले रही है. गावात मेरा बैग ले ली, हा पॅच एकदम खतरनाक आहे जूता ले ली, मित्रांनो. इथून ले ली. उतरताना एकदम खूप सांभाळून क्या उतरा. लाई है? तेरे बैग में तो कुछ खाने के लिए भी नहीं है. हाय दिवाळीचा फराळ. नका घरी घेऊन जातो तो. पार्लेजी पण आहे स्वस्त खाओ तन्मनचे गाव नको तो पार्लेजी उल्हासनगर का डुप्लिकेट हो ना. पनवेल का डुप्लिकेट. काय फोटो कोणाचा व्हिडिओ काय व्हिडिओ रेकॉर्डिंग चाललंय, तू का फोटो करते यार. चल तिला टोपी दे बघ. टोपी किती बघ. तुम्ही इथेच उभे होते दोघं. आवाज देत होता. हा तिथेच थांबलेलो आम्ही. तेव्हा 2 व्ह्यू आहेत खाली. आम्हाला खाली घालायचे. आले का? चला झालं. एवढाच आहे त्याची. गोरगडला पण असंच आहे ना? बरोबर नाही ना. तिला न्यायचाच नाही. आता फोटो काढायला आपलं दमवेल. बसून दादा तुझे पण फोटो आहे. दमवेल ती फोटो काढून पाठव आपल्याला. दादा तुझे पण फोटो आहे त्याच्यामध्ये. कशात गोरगडला? नाही आत्ता मध्ये. अच्छा ओके 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 बोके बोके रायगड अशाच पाहिजे. जमलं मी. आता पाहिजे झालं. सुटलं. सागर पण निसटलाय. बुकिट टेबल आहे. हो पूर्ण निसटलाय. हा पडायचा एका दिवशी फोन कर. कोणाच्या डोक्यात पडायचा. हो पूर्ण निसटलाय. हा चल
मी पहिला जाते. बघ ना खतरनाक निसटले ते बघ खतरनाक निसटले हात नका लावू द्या पाणी झिरपताना पाणी दगड कट करत नमस्कार. आपला इथे सागर पाटील यांच्याकडून मंदिराला चौकटीला हार आपण घालत आहोत. नाही नाही वरती अडकून घे तार राहून देते त्याला हे बांधायला काहीतरी त्यासाठी बांधलेले. भैरवनाथ मंदिरच्या इथे चौकटीला आपण हार बांधलेला आहे. दिवाळी आपला पहाटच्या दिवाळीच्या निमित्ताने फुलं दे ना 2-3 ठेवा. आहे ना, हे भरपूर आहे. इथं ठेवा ना मग 2-2 सुंदर अति सुंदर. फुलांची रांगोळी काढायची होती माहिती आहे तू. जा रांगोळी काढता. रांगोळी आहे तिथं. अजून एक ठेवू. कुठे रांगोळी काढणार? मंदिरात फुलांनी सजावट करण्यात येत आहे. चिवडा खाली गेला चिवडा खाऊ. अरे काय इथं ट्रेकला आले का खायला आले? हा नुसतं भूक लागले करते. हा इकडे पाऊस लावले वरती बघून आला यार आहे ना बघ. त्याला पूर्ण एक राऊंड मारू शकतो माहिती का गोल. हे खाली उभं राहून काढू फोटो. पूर्ण डोंगरात येतो. डोंगराचा व्ह्यू येईल बरोबर एकदम परफेक्ट. इथं 1 2 3